बुलढाणा शहराजवळील पाडळी शिवारात काळविटाचा कुत्रे पाठलाग करीत असताना बचाव करण्याच्या प्रयत्नात ते एका तुडुंब विहिरीत पडल्याने तळफळत होते। मात्र वनविभागाला कळवूनही कोणी फिरकले नसल्याने काळविटांचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 10 ऑगस्ट रोजी घडली। दरम्यान हा प्रकार उजेडात आल्याने रेस्क्यू टीमने काळविटाचे पोस्टमॉर्टम न करता व न जाळता दफन केले। त्यानंतर चौथ्या दिवशी पुन्हा मृतदेह उकरून पोस्टमॉर्टम करण्याचा प्रताप रेस्क्यू टीमने केल्याचा आरोप केला जात आहे। त्यामुळे दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही रेटण्यात आली आहे। अभिनेता सलमान खान यांचे काळवीट शिकार प्रकरण देशभर गाजले। काहीसा असाच प्रकार पाडळी येथे समोर आला आहे। काळविटांची शिकार झालेली नाही, तर वन विभागाने 11 ऑगस्ट रोजी विहिरीत पडलेल्या काळविटांना रेस्क्यू केले नसून बेजबाबदारपणे त्यांना पोस्टमॉर्टम न करता जमिनीत पुरले व 13 ऑगस्ट रोजी म्हणजेच चौथ्या दिवशी पुन्हा मृतदेह उकरून आपल्या अक्षम्य चुकीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे। तसे पाहिले तर वर्ग 1 मध्ये मोडणाऱ्या या प्राण्याला मृत्यूनंतर जाळण्याचा दंडक आहे। मात्र ही चूक वनविभागाने केल्याचा आरोप शिवाजी झुंबड यांनी एका निवेदनातून केला आहे। शिवाजी झुंबड यांनी याबाबत संबंधित प्रशासनाला निवेदन दिले होते। या संदर्भात बातमी उमटताच रेस्क्यू टीमने चौथ्या दिवशी पोस्टमॉर्टम केले आहे। हे काळवीट विहिरीत पडले तेव्हा शिवाजी सारंगधर झुंबड, सतीश श्रीराम हिंगणे यांचे शेत जवळ असल्याने ते धावत आले। त्यांनी या घटनेबाबत रेस्क्यू टीम मधील वनपाल आर.बी. चव्हाण यांना माहिती दिली असता ते या ठिकाणी पोहोचले नाहीत। वनविभागाच्या दूरध्वनी 1126 क्रमांकावर माहिती सुद्धा कळविली तरी देखील ते घटनास्थळी पोहोचले नाही। अखेर 11 ऑगस्ट रोजी विहिरीत पडून मृत्यू पावलेल्या काळविटांना बाहेर काढले व त्यांना न जाळता दफन करण्यात आले। 13 ऑगस्टला पुन्हा मृतदेह उकरून त्यांना वनविभागाच्या डेपोमध्ये अग्नी देण्यात आला। दरम्यान संबंधित रेस्क्यू टीम मधील दिरंगाई करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करून वन्य प्राण्यांच्या झालेल्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही शिवाजी झुंबड यांनी केली आहे। 10 तारखेला पाडळीच्या किशोर गणपत वसू यांच्या शेतामध्ये 3:30च्या टायमाला 2 काळवीट विहिरीमध्ये पडले असता त्यांच्या मुलांना मला फोन करून सांगितले व मी वन विभागाच्या रेस्क्यू टीममधील वन कर्मचारी श्री चव्हाण साहेब यांना फोन करून की सांगितले असता की जसं आमच्या या विहिरीमध्ये हरणा पडलेले आहे, तुम्ही या तुमची रेस्क्यू टीम घेऊन। पण ते म्हणे हा येतो, उद्या येतो, उद्या आले की काढून घेऊ, असे उडवाउडवीचे उत्तरं त्यांनी दिले। आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांचा एक फॉरेस्ट कर्मचारी पाठवून रात्री 8च्या टायमाला त्या विहिरीतून वर काढल्या आणि नंतर त्या 10 वाजेपर्यंत जमिनीमध्ये त्याच ठिकाणी काढल्या। व आज पेपरले काल बातमी आल्यामुळं आज फॉरेस्ट डिपार्टमेंटची टीम सगळी पाडळीमध्ये दाखल झाली सकाळी 8 वाजता व त्या शेतामध्ये जाऊन त्या हरणा उकरून त्यांचं PM करण्यात आलं व त्या PM करून त्या बुलढाणा येथील राणीबागामध्ये पुढच्या कार्यक्रमासाठी घेऊन गेले। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।